सर, मुंबईच्या क्लायंटची इन्क्वायरी आली आहे. त्यांना 10 लाख इन्व्हेस्टमेंट करायची आहे. सध्याच्या मार्केट कंडिशन नुसार एफडी करायचं की म्युच्युअल फंड मध्ये असं ते विचारतायत. ऍक्च्युली ना लोकांचा प्रॉब्लेम आहे. लोक काय करतात, सध्या ना न्यूज खूप बघतात आणि न्यूज मध्ये ना फक्त नुसतं घाबरवतात लोकांना की मार्केट ऑल टाइम हायला गेलेलं आहे, मार्केट एकदम खाली आलेलं आहे, मार्केट खूप खाली पडणार आहे, मार्केट खूप वर जाणार आहे. दिवस रात्र नुसतं हेच चालू असतं. मला एक विचारायचं आहे, खूप जास्त लांब नाही, आजपासून 6 वर्ष आधी काय झालं होतं? कोरोना आला होता. कोरोनामध्ये मार्केट किती क्रॅश झालं होतं? 45% मार्केट क्रॅश झालं होतं. कोरोनाची न्यूज एकदा नीट आली, म्हणजे ज्यावेळेस एकदा कळालं की बाबा त्याच्याबद्दलचं रेमेडी आहे आणि त्याचं सगळं नीट झालं, स्ट्रीमलाईन झाल्या गोष्टी, किती दिवसात मार्केट रिकव्हर झालं? 7 महिने सुद्धा लागले नाहीत मार्केट पर बॉटम पासून टॉप गाठायला. मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच चूक करत असाल आणि तुमचे डिसिजन जर चुकत असेल ना किंवा पॅनिक होऊन तुम्ही असे डिसिजन घेत असेल ना, तर हे काही कामाचे नाहीत. एक लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म मध्ये इक्विटी मार्केट हे नेहमी व्हॉलटाईल भेटणार आहे आणि लॉंग टर्म मध्येच इक्विटी मार्केटला ग्रोथ आहे. तुम्हाला सुद्धा जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची असेल ना, तर फक्त या रीलला स्टार्ट इन्व्हेस्टिंग म्हणून कमेंट करा.